नमस्कार, ईश्वरी आर्टचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्टचं मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 32वा दिवस आहे। आपण अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। इथे आपण वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। त्यामध्ये हाफ त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, पानाचा आकार व गोलाकार असे वेगवेगळे आकार काढून आपण मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। तुम्ही असे आकार काढून मणी स्टिच करण्याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। इथे आपण साधा धागा जो मशीनचा असतो तो धागा वापरून चेन स्टिच कशी घालायची व मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहिलेले आहे। हे आपण आकाराने मणी स्टिच करताना इथे आपण जरी थ्रेड वापरलेला आहे। जर तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर अशा प्रकारचा मशीनचा जो आपला साधा धागा असतो तो वापरून अशा प्रकारचे आकार काढून तुम्ही मणी स्टिच करण्याचा सराव केला तरीही चालेल। इथे आज आपण हाफ चौकोन हा आकार पाहणार आहे। इथे आपण पेन्सिलने तो आकार काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हाफ चौकोनाचा आकार काढून घेतलेला आहे। इथे आपण मोठे मणी स्टिच करणार आहोत। तुम्ही याऐवजी अशा प्रकारचे शुगर बीड्स वापरले तरी चालेल। आरी वर्कची सुई घेतलेली आहे, जरी थ्रेड घेतलेला आहे, त्याला सुरुवातीला एक गाठ बांधून घ्यायची आहे। हा थ्रेड रिंगच्या खाली असा उभा ठेवायचा आहे। ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणे मागच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायची आहे। मी वर्क करत असताना तुम्हाला काही टिप सांगत असते, त्या टिप तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारचे मण्यांचे वर्क करत असता त्यावेळेस त्या टिप फॉलो करा, म्हणजे तुमचे ही वर्क अगदी व्यवस्थित होईल। आपण इथे मोठे मणी स्टिच करत आहोत, त्यामुळे सिंगल मणी स्टिच करणार आहोत। इथे जर तुम्ही शुगर बीड्स जर वापरणार असाल तर दोन मणी स्टिच केले तरी चालेल, पण अशा प्रकारचे मोठे मणी, गहू मणी, पाईप असे जर तुम्ही लावणार असाल तर एकच मणी स्टिच करायचा आहे, म्हणजे दोन मण्यांमध्ये गॅप राहत नाही। इथे आपण शेवटचा मणी स्टिच करून घेणार आहोत। इथे एक कॉर्नर तयार करणार आहोत। आपल्याला या साईडला मणी लावून घ्यायचे आहेत, त्यामुळे मण्यांच्या या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायचे आहे। त्यानंतर या बाजूला एक सिंगल स्टिच घालणार आहोत, म्हणजे इथे आपला कॉर्नर तयार होईल। अशा प्रकारचे आकार काढताना कॉर्नर अगदी व्यवस्थित येणे गरजेचे असते, तेव्हाच आपले फिनिशिंग अगदी व्यवस्थित, तो आकार व्यवस्थित दिसतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपण कसे मणी लावले, काय कॉर्नरला कसे आपण स्टिच केले हे तुम्हाला लक्षात येईल। तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। मण्यांच्या अगदी जवळ आपण चेन स्टिच घालून घ्यायची आहे। अगदी जवळ आपण टाका घालून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपण कॉर्नर तयार करून घेणार आहोत। इथे आपल्याला कॉर्नर तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे मण्यांच्या या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायची आहे। त्यानंतर पुढच्या बाजूला आपण वर्क करणार आहोत, त्यामुळे पुढच्या बाजूला एक चेन स्टिच घालायची आहे। या बाजूने आपण मणी स्टिच करून घेणार आहोत। मण्यांची साईज कशी ओळखायची हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। इथे सुद्धा आपल्याला कॉर्नर तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालून घेऊया। त्यानंतर पुढच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायची आहे, म्हणजे आपला कॉर्नर तयार होईल। या बाजूने आपण आता मणी स्टिच करून घेणार आहोत। एकच मणी स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन मण्यांमध्ये गॅप राहत नाही, फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते।
इथे सुद्धा आपण एक कॉर्नर तयार करून घेणार आहोत. आपण इथे शेवटचा मणी लावून घेत आहोत. त्यानंतर वरच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायची आहे. त्यानंतर या मण्यांच्या पुढच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायची आहे. या बाजूने आपण आता मणी स्टिच करून घेऊयात. इथे सुद्धा कॉर्नर तयार करून घेऊयात. मण्यांच्या या बाजूला एक चेन स्टिच घालायची. अगदी जवळ मण्यांच्या चेन स्टिच घालायची आहे. अगदी जवळ आपण चेन स्टिच घालून घेतोय. त्यानंतर या बाजूने मणी लावून घेऊयात. इथे सुद्धा आपण कॉर्नर तयार करून घेणार आहोत. वरच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घातलेली आहे. पुढच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घातलेली आहे. इथे आपण मणी स्टिच करून घेणार आहोत. इथे आपण शेवटचा एक मणी लावून घेणार आहोत. त्यानंतर अगदी जवळ, अगदी त्या मण्यांच्या शेवटच्या जवळ आपण एक सिंगल चेन स्टिच घालून एक गाठ बांधून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण किती छान असे कॉर्नर तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा असे आकार काढून मनी स्टिच करण्याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.